दहेलीजवळील पुरातील दुर्घटनेची दुर्दैवी शेवट. बेपत्ता आई व 2 मुली मृतावस्थेत आढळल्या. पुराच्या प्रवाहात वाहून गेलेली इर्टिगा कार नाल्यात झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडली. संपूर्ण परिसरात शोककळा. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळ घडलेल्या पुरातील दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आई व 2 मुलींचा दुर्दैवी अंत झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे इर्टिगा कार पुलावरून वाहून गेली. त्यानंतर कार पुराच्या प्रचंड प्रवाहात पुढे जात नाल्यात वाहून गेली. काही अंतरावर जाऊन ती झाडाला अडकली व पलटी झाल्याच्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक तसंच स्थानिक नागरिकांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली. अखेर काही वेळापूर्वी शोध मोहिमेदरम्यान कारचा शोध लागला. कारमध्ये बेपत्ता असलेल्या आई व 2 मुली मृतावस्थेत आढळल्या अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. प्रशासनानं पावसाळ्यात पूर आलेली पुलं, रस्ते व नाले ओलांडू नयेत तसेच सुरक्षितेच्या सूचनांचं काटेकोरपणानं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी आणि तालुका प्रतिनिधी विकास ठमके. एकोप्याने एखादा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला यश मिळतं. काल रात्रीपासून एक त्याला तो झाडावर अडकल्या असला ना, आपण जो धीर दिलेला आहे की आम्ही आहोत, मदत येते, काळजी करून ते घाबरू करू नको, हे पण त्याला आहे. कारण त्याचं कुटुंब गेल्यानंतर कदाचित दुर्दैवानं जर त्यांनी हाय खाऊन जास्ती खाऊन हे केलं असतं तरी त्याच्या प्राणाला धोकाच होता. मात्र आता सध्या पुढचे गाव आजूबाजूच्या परिसरातील सर्व तरुण मंडळांनी एक चांगलं काम केलेलं आहे. मी तुम्हाला आर्थिक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. तुमचं काम हे समाजोपयोगी कायमस्वरूपी राहावं, जेणेकरून अशा